तर दुसरीकडे कराडच्या उंब्रजमध्ये सुद्धा राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे। रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला आहे आणि गाईच्या दुधाला 40 रुपये हमी भाव द्या अशी मागणी करण्यात आली। तर दूध दरवाढीचा निर्णय लवकर घेण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय। जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस नेते निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको झालेला आहे। तर एकीकडे शेतकऱ्यांच्या दुधाला 27 ते 30 रुपयांचा भाव मिळतोय, मात्र जेव्हा ग्राहक हेच दूध खरेदी करतात त्यावेळेला याचा भाव 50 ते 60 रुपये लिटर असतो आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुद्धा 40 रुपयांपर्यंत भाव द्या अशी मागणी केली जाते। दूध दरामध्ये 40 रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनाने दिली पाहिजे। आज दूध दराबाबत अनुदान देतात, 5 रुपये अनुदान दिलेलं आहे, परंतु त्यांच्यामध्ये अटी शर्ती आहेत, ते दूध उत्पादकापर्यंत पोहोचत नाही। त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना। आम्हाला अनुदानपेक्षा या ठिकाणी ठाम असा एक 40 रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनाने देण्याची गरज आहे। हायवे रोको आंदोलन केलेलं आहे। जर ह्याच्या पुढे जर दर निश्चित केला नाही येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये तर नक्की पुढील येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कराड तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, जन आंदोलन उभं करण्याचा आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व पक्षांना बरोबर घेऊन करेन एवढी ग्वाही देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।